कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी विधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो श्री संतांची डौरली काया कृपेच्या वरसे नोही अनारिसे बुद्धरिलो अकल्प आयुष्य व्हावे दया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिदिनीच्या निमित्ताने चिंतनासाठी आपल्या समोर आलेला हा अभंग भगवान पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ असणारे भक्तवर्य नामदेव रायांचा हा 4 चरणाचा आणि भगवान पंढरीनाथाकडे मागणं मागणारा हा अभंग आहे. जसं ज्ञानोबा रायांचं पसायदान आहे तसा हा अभंग म्हणजे नामदेव रायांचं पसायदानच आहे. याच्यातून मागणं मागत असताना नामदेव राय म्हणतात की जो हरीचा दास आहे त्याला अकल्प अशा प्रकारचं आयुष्य त्यालाही प्राप्त हो आणि त्याच्या कुळालाही प्राप्त हो. त्याला कोणत्याही प्रकारच्या कल्पनेची बाधा होऊ नये आणि तो सुखी असो. त्याला कोणताही अहंकार जो आहे त्या अहंकाराचा वारा त्याच्या अंगाला लागू नये. कोणाला तर माझ्या विष्णुदासाला आणि माझा असणारा जो काही संत वर्ग आहे, माझा असणारा जो काही हरिदास वर्ग आहे, माझा असणारा जो काही विष्णुदास वर्ग आहे, या विष्णुदासाला नामदेव राय म्हणतात त्याचं कल्याण असो. हे मागणं नामदेवराय या अभंगातून भगवंताकडे मागतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या चिंतनाला थोडासा परिहार देणं गरजेचं. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे पवित्र अशा या श्रावण महिन्यामध्ये सगळे पवित्र मन येऊन अखंड हरिनाम सप्ताह आपलं पवित्र असणाऱ्या या निंबेरी गावामध्ये संपन्न होत आहे. हा सप्ताह संपन्न होत असताना गेली 6 दिवस आपण कीर्तन सेवा श्रवण करत आलो. आजचा या सप्ताहातील असणारा हा सप्तम दिन आणि या सप्तम दिनाची माझ्याकडे आलेली सेवा आहे. उपस्थित या ठिकाणी सर्वच आपल्या गावातील सर्वच भजनी मंडळ, तालकरी वृंद, मृदंग वादक आदी करून सर्व उपस्थित श्रोते सज्जन आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या नामदेव रायांच्या अभंगाचा आपण सर्वच आपल्या नियोजित वेळात थोडक्या वेळात आपण सर्वच चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल नामदेव राय आणि ज्ञानोबा राय या दोघांचेही आपण जर पसायदान पाहिले तर आपल्या लक्षामध्ये असं येत आहे भगवान श्री ज्ञानोबा राय आपले असणारे श्री गुरु निवृत्तीनाथ दादांकडे मागणं मागताय की हे विश्वात्मक देवा, माझं झालेलं हे जे काही वाघ यज्ञ आहे आणि या वाघ यज्ञातून निघालेली उत्पन्न होणारी जी काही फलप्राप्ती आहे ती फलप्राप्ती कशा पद्धतीची असावी. ज्ञानोबा रायांनी श्री गुरूंकडे मागणं मागत असताना या संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, हे संपूर्ण विश्व हे सुखी समाधानी व्हावं अशा प्रकारचं मागणं ज्ञानोबा रायांनी त्या पसायदानातून आपल्या श्री गुरूंकडे मागितलेलं आहे.
आणि या अभंगामध्ये जरी आपण पाहिलं तर नामदेव रायांनी कोणत्याही प्रकारे स्वतःसाठी मागणं मागितलेलं नाही. हे मागणं मागितलंय कुणासाठी तर परमार्थ करणाऱ्यासाठी मागणं मागतात, स्वतःसाठी. इथे आपल्याला दोन वर्ग पाहायला मिळतात. एक वर्ग स्वतःसाठी जीवन जगणारा आणि एक वर्ग समाजासाठी जीवन जगणारा. संतांचं जीवन जर पाहिलं तर समाजाला समर्पित अशा प्रकारे संतांचं जीवन आहे. स्वतः त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आघात संतांनी सहन केले, पण जगाला मात्र त्या ठिकाणी त्यांनी सुखच दिलं, सुखच दिलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकारी. किती स्वतःचा देह त्या ठिकाणी संतांनी त्या देहाला कष्ट दिलेले, देहाला कष्ट एवढे, स्वतः देहाला कष्ट कमी दिले, पण इतरांचे जे काही कष्ट दिलेले कष्ट आहेत ते सुद्धा संतांनी आनंदाने स्वीकारले. इतरांनी दिलेले कष्ट स्वीकार. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात, जगाचे आघात त्या ठिकाणी संतांनी सोसले गेले. जीवन जगत असताना संतांना किती कष्टप्रद जीवन जगावं लागलं. महाराज म्हणतात आमचं जीवन संघर्ष करण्यातच त्या ठिकाणी संपूर्ण जीवन गेलं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. कोणाबरोबर युद्ध? जगाबरोबरही युद्ध आणि त्याचबरोबर स्वतःच्या मनाबरोबरही युद्ध. आता जग काही त्यांना चांगलं म्हणत होतं का? परमार्थ करणाऱ्याला सगळे चांगले म्हणतात अशातला भाग अजिबात नसतो. आणि माणसाने समाजाकडून ही अपेक्षाही ठेवू नये की आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं. काही चांगले म्हणतील, काही वाईटही म्हणतील, पण चांगलं वागता माणसाने चांगलं वागत राहा, चांगलं वागत राहा. चांगलं वागत राहणं आपोआप त्या ठिकाणी विरोध निर्माण करण्याला कारण होत असते. आपल्याला लोक जर नावं ठेवत असतील तर आपण असं समजून जावं की आपण चांगलं वागतो. चांगलं वागणाऱ्याने स्वतःला हत्ती समजा. हत्ती जर त्या ठिकाणी चालला तो आपल्यामध्ये उन्मत्त अवस्थेमध्ये चालत राहतो आणि हत्ती चालल्यानंतर
कुत्र्यांचं भुंकणं हे कामच आहे. पण हत्तीने जर कुत्रा भुंकल्यानंतर मागे वळून पाहिलं तर हा अपमान कुत्र्याचा नाही, हा अपमान हत्तीचा आहे. तसं चांगलं वागणाऱ्याने स्वतःला हत्ती समजावं, कोण काय म्हणतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नये. मग संतांना काही समाजापासून थोडा त्रास झाला का? भरपूर त्रास झाला. पण एवढाही आघात संतांनी जो झेलला त्याचं एकमेव कारण आहे की संतत्व जीवन हे जगाच्या कल्याणासाठीच अवताराला आलेलं जीवन आहे. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जनजड जीवा, त्याच्यासाठी ते आलेले, हे त्यांचं मुख्य प्रयोजन आहे. मग एवढेही कष्ट होतो त्यांनी समाजाच्या सुखाची काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. कारण स्वतःसाठी जीवन जो जगतो तो जगूनही मरतो, आणि जो इतरांसाठी जीवन जगतो तो मरूनही जगतो. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं हे स्वतःसाठी जीवन जगतात, त्यांना इतरांचं काही कोणत्याही प्रकारचं देणंही नाही घेणंही नाही. एक कोटी सुंदर आहे. काही माणसांचा स्वतःलाही फायदा होत नाही आणि त्यांचा जगालाही फायदा होत नाही. काही माणसांचं जर पाहिलं तर त्यांचा स्वतःला फायदा होतो, इतरांना काही कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. काही माणसांचं जर पाहिलं तर त्यांचा स्वतःला फायदा नसतो, पण इतरांना मात्र त्या ठिकाणी त्यांचा फायदा होतो. आणि एक वर्ग असा आहे की स्वतःलाही फायदा आणि इतरांनाही फायदा होतो. पहिली गोष्ट मी सांगितली, काही माणसांचं असं आहे त्यांचा स्वतःला सुद्धा कोणत्याही प्रकारचा फायदा उपयोगच नाही. त्याचं जीवन म्हणजे अगदी निरर्थक जीवन आहे. कसं निरर्थक आहे? ज्ञानोबा सांगतात, या लागी जन्मले ते मोग जैशे वार्षीय विनमेघ का मृगजळाचे तरंग दुरुणीच पहावे. आभाळ काळभोर आली, आता असं वाटतंय की पाऊस जर पडला तर सगळं गाव वाहून जातंय की काय. पण वारा आला आणि ते काळभोर आभाळ जे होतं ते आभाळ निघून गेलं आणि लख्ख सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडला. आता एवढं काळ आभाळ येऊन काय उपयोग आहे? त्याचा काही उपयोग नाही. किंवा ज्ञानोबा म्हणतात, मृगजळ फक्त त्या ठिकाणी डोळ्याने पाहायचं आहे, त्याचा उपभोग घ्यायचा नाही. दिसताने ते तळ दिसतंय पण त्याचा उपयोग नाही. ज्ञानोबारांनी अजून पुढे सुंदर दृष्टांत दिले. ना तरी ओडंबरीचे अलंकार, ना तरी कोलारीचे असिवार. जादूगार त्या ठिकाणी जादू करतो, काहीतरी वाद्य वाजवतो, गावातले सगळे लोक गोळा करतो. मग ते वाद्य वाजलं, गावातले सगळे लोक येतात. आल्यानंतर तो जादूगार पिशवीतून पैसेच काढ, दागिनेच काढ, आणि मग लोकांना आश्चर्य वाटतं की हा पिशवीतून दागिने काढतो, हा पिशवीतून पैसे काढतो. लोक टाळ्या वाजवतात, काय हुशार जादूगार आहे. पण जादूचा खेळ आटोपला की तो लगेच हातामध्ये कटोरा घेतो आणि नागाच्या दुधाला 1-1 रुपया मागत त्या ठिकाणी काय करतोय? फिरतोय. मग त्याला जर पैसे तयार करता येतात तर 1-1 रुपया नागाच्या दुधाला का मागतो? ते काय आहे? तर ते जादूचे असणारे काय आहे? अलंकार आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. अजून सुंदर दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिले. तैसे मूर्खाचे जिया ढिग कर्म तयाचे उपजले साबरी फळ आले घेपेना भिजे. तसं मूर्खाचं जीवन आहे. कसं? साबरीच्या बोंडासारखं. आता साबरीला सुद्धा काय येतात? फळ येतं, त्याला काय म्हणतात? साबर बोंड. मग ते साबर बोंड असे ते काढताही लवकर येत नाही. काढायचं म्हटलं तर काडकीने कशाने तरी ते काढायचं, तरवाडासारख्या पाल्याने ते झोडपायचं, त्याचे सगळे काटे काढून टाकायचे आणि मग ते साबराचं बोंड खाता येईल.
पण ते सागराचं गुण जर पाहिलं, ज्ञानोबाराय म्हणतात घेपे ना दिजे. ते सागराचं बोंड एखादा पाहुणा जर ऍडमिट दवाखान्यात असला तर त्याला भेटायला जाताना 1-2 किलो सागर बोंड नेता येत नाही, आहे का नाही? घेता येत नाही आणि देता येत नाही. त्या सागर बोंडाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. तैसे मूर्खाचे जी आले, त्याप्रमाणे मूर्खाचं जीवन आहे, त्याचा स्वतःलाही फायदा नाही आणि त्याचा इतरांनाही फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल दुसरा वर्ग असा आहे की त्याचा स्वतःला फायदा आहे पण इतरांना मात्र त्या ठिकाणी त्याचा फायदा नसतो. त्याला स्वार्थी जीवन म्हणायचं, स्वार्थी जीवन. त्याचा इतरांना कोणत्याही प्रकारचा फायदा नसतो. तिसरा वर्ग जर पाहिला तर त्याचा स्वतःला फायदा आहे पण त्याचा जगाला फायदा होतो. त्याचा घरातही उपयोग नाही, त्याचा स्वतःलाही फायदा नाही. लोक म्हणतात तो लोक धार्जिन आहे. घरात त्यांना धार्जिन नाही, हा कुणाला धार्जिन आहे? हा लोकांना धार्जिन आहे. म्हणजे स्वतःला उपयोग नाही पण त्याचा इतरांना उपयोग होतो. आणि चौथा वर्ग असा आहे की त्यांचा स्वतःलाही उपयोग आहे आणि इतरांना उपयोग आहे. तो संतांचा वर्ग, इतरांसाठी जीवन जगणारा संतांचा वर्ग. विठ्ठल विठ्ठल इतरांसाठी संतत्व जीवन आहे. संतत्व जीवनाचा मुख्य उद्देश जर पाहिला तर तो सागराला जाऊन मिळणं हा संतत्व जीवनाचा मुख्य उद्देश आहे. त्यांचा उद्देश आहे सागराला जाऊन मिळणं. पण एकदा ती गंगा सागराला जाऊन मिळाली, गंगेचा मुख्य उद्देश सागराला जाऊन मिळणं, पण ती गंगा सागराला जाऊन मिळाल्यानंतर परत ती गंगा थांबत नाही. ती अखंड त्या ठिकाणी प्रवाहित होत राहते. मग ती जाता जाता काय करते? ज्ञानोबाराय म्हटलं, पोखीत तिरीचे पाद समुद्रा फेडीत पापता, पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे देश. ती चालता चालता वृक्षांनाही पाणी देते, त्यांनाही बहर देते. जे काही पापी आहेत त्यांचंही ती गंगा पाप घालवते आणि ती जाते कुठे? सागराला जाऊन मिळते. तसं संतत्व जीवन जर पाहिलं तर ते एकदा परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झालं की मग ते काय करताय? इतरांना आपल्या जवळ असणारं जे काही आहे ते इतरांना त्या ठिकाणी देत देत चालतं. कुठे? एकदा भगवत स्वरूपता प्राप्त झाली की मग त्यांचं जीवन